युतीमध्ये जर आम्ही उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश गेला असता. योगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलनाच होऊ शकत नाही. अजित पवारांनी काम खूप केलेलं आहे त्या ठिकाणी. हो, तुलना होऊ शकत नाही. इतर पण उमेदवार होते ना. युगेंद्र धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय, घरातलाच माणूस उभा करायचा. काय झालं, इकडं आमच्या बाबा आत्राम तिथेही घरातली मुलगी त्यांच्याविरुद्ध, त्यांची स्वतःची मुलगी उभी केली. माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला. अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली आणि उभी केली. त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून, नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चाललेलं होतं. तीच मला सांगत होती, मला सांगितलं होतं की तुझ्या काकाच्या विरोधात उभं आहे. असं नाही पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी, काम करणारी असेल, जनमानसामध्ये लोकांनी त्यांची शिफारस केलेली असेल वगैरे, जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना म्हणजे हे प्रयत्न करायला पाहिजे होता. तसं नाही झालं. जाऊ दे, आता काय करणार.